नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा न्यायालयामार्फत मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती, ज्यामध्ये 5,500 प्लस जागा मित्रांनो भरल्या जात होत्या. यासाठी तुम्ही अर्ज केलेले असतील तर आता तुम्ही मित्रांनो याची एक्झाम कधी होणार आहे आणि पुढची प्रोसेस काय होणार आहे त्याबद्दल वाट पाहून आहात. त्याबद्दलच आपण मित्रांनो या ठिकाणी माहिती घेणार आहोत. काय अपडेट आलेला आहे का, तर तुमच्या एक्झाम नेमक्या कधीपर्यंत होऊ शकतात, ज्यामध्ये सिपाई हमाल, कनिष्ठ लिपिक आणि लघुलेखक ही तुमची पदं भरली जात आहेत. सिपाई हमालसाठी तुम्ही 7वी पासवरती अर्ज केलेला आहे. तर पहा मित्रांनो, आता ऑफिशियल वेबसाईट मी रोज चेक करत आहे, आजही चेक केलेली. तर आत्तापर्यंत तरी ऑफिशियल वेबसाईटवरती अजूनपर्यंत मित्रांनो कुठलीच नोटीस तुमच्या शॉर्टलिस्टबद्दल, तुमच्या परीक्षांबद्दल आणि तुमचं एक्झामचं जी प्रोसेस आहे त्याच्या कॅलेंडरबद्दल काही आलेलं नाही आहे. त्याचबरोबर मी ऑनलाईन वेबसाईट त्यांची या ठिकाणी मित्रांनो लॉग इन करून पाहिली, तर तिथेही मित्रांनो TCS प्रोफाईल अजून लॉग इन होत नाही. तर पहा मित्रांनो, आता एक ॲनालिसिस करून मित्रांनो ज्या सध्या रिक्रुटमेंट चालू आहेत आणि मित्रांनो 2018ची जी प्रोसेस झालेली होती त्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या परीक्षा नेमक्या कधीपर्यंत होऊ शकतात. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा मित्रांनो, 2018मध्ये काय झालं होतं मित्रांनो, तुमची परीक्षा जी आहे ना स्वतः कोर्ट घेत होतं मित्रांनो. त्याच्यामुळे इतकी प्रोसेस फास्ट होती मित्रांनो. सध्या आता TCS तुमची परीक्षा घेत आहे मित्रांनो. आता TCS आणि IBPS या दोनच कंपन्या महाराष्ट्रामध्ये अशा आहेत की त्यांच्याकडे सर्व सरळ सेवेच्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि तेच मित्रांनो केंद्राच्या देखील परीक्षा घेतात. तर एवढे बिजी आहेत मित्रांनो ते परीक्षा घेण्यामध्ये की टाईमच भेटत नाही. त्यासाठी मी तुम्हाला कॅलेंडर देखील दाखवतो की नेमक्या परीक्षा कधी होऊ शकतात. तर बघा, 2018ला मित्रांनो स्वतः कोर्टाने भरती घेतली होती, त्यामुळे इतकी प्रोसेस फास्ट होती मित्रांनो. जर यावेळेस देखील कोर्टाने ऑफलाईन परीक्षा घेतली असती तर कशा पद्धतीने 2018ची परीक्षा झाली होती पहा. 12/5/2018ला जाहिराती जी आली होती त्याच्यासाठी अर्ज करण्याचा मित्रांनो शेवटचा दिवस होता आणि लगेच मित्रांनो 15 दिवसामध्येच तुमची शॉर्ट लिस्ट लावली होती त्यांनी. 12/5ला अर्ज संपले की लगेच 31/5ला काय केली होती, 2018ला तुमची शॉर्ट लिस्ट लावली होती. म्हणजे 15 दिवसामध्ये पहा मित्रांनो किती फास्ट प्रोसेस केली होती. आणि त्याच्यानंतर मित्रांनो लगेच 5 दिवसामध्ये तुमच्या परीक्षा त्यांनी 5 दिवसामध्येच तुमचं हॉल तिकीट त्यांनी जनरेट केलं होतं आणि ते हॉल तिकीट जे आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्हा न्यायालयामध्ये जाऊन घ्यायचं होतं. तर ही खूप चांगली प्रोसेस होती. लगेच त्यांचं हॉल तिकीट देखील भेटत होतं. 5 दिवसात हॉल तिकीट दिलं की लगेच मित्रांनो 10 दिवसामध्ये तुमची लेखी परीक्षा जी आहे या ठिकाणी कंडक्ट केली होती कोर्टाने. जी की मित्रांनो लेखी परीक्षा होती ती ऑफलाईन पद्धतीने होती. OMR बेस तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो प्रश्नपत्रिका दिली होत्या 2018ला. आता मित्रांनो यावेळेस ऑफलाईन असेल की ऑनलाईन असेल हे मात्र दिलेलं नाही, परंतु TCS तुमचा फॉर्म भरून घेते म्हणजेच तुमची ऑनलाईन परीक्षा मित्रांनो होईल. मग आता ऑनलाईन परीक्षा होईल तर मित्रांनो पहा, 2018ला तुमचा जो लगेच लेखी परीक्षा झाली होती ना 24/6/2018ला 10 दिवसामध्येच हॉल तिकीट आल्या की लगेच मित्रांनो 6 दिवसामध्येच तुमचा त्याच्या चाळणी परीक्षेचा निकाल लावला होता. 30/6/2018 लगेच 24/6ला परीक्षा झाल्या की 30/6ला लगेच तुमचं मित्रांनो त्याचे निकाल जे आहेत ते लावण्यात आलेले होते. हे वेळापत्रकच त्यांनी मित्रांनो या ठिकाणी दिलेलं होतं पहा अशा पद्धतीचं. तर यावेळेस मित्रांनो ऑनलाईन परीक्षा ठेवल्यामुळं काय झालेलं आहे आणि TCS IBPS ही जी मित्रांनो परीक्षा तुमची कंपनी घेत आहेत त्याच्यामुळे यांच्याकडे मित्रांनो जे सेंटर्स अवेलेबल असायला पाहिजे होते ते मित्रांनो या ठिकाणी जानेवारीमध्ये जर आपण पाहिलं त्याचं काय मित्रांनो या ठिकाणी सेंटर्स आहेत, कुठे कुठं परीक्षा चालू आहेत सध्या जानेवारीमध्ये जी 2024मध्ये येतील मित्रांनो. जानेवारी 2024मध्ये आपण म्हटलं होतं मित्रांनो की डिसेंबरच्या 23 तारखेपर्यंत किंवा 25 तारखेपर्यंत एखादं वेळापत्रक जिल्हा न्यायालय पदभरतीचं येऊ शकतं, परंतु आलेलं नाही आहे मित्रांनो. याचा अर्थ असा होतो की TCS कडे मित्रांनो या ठिकाणी सेंटर्स उपलब्ध नसतील किंवा TCS मित्रांनो जी परीक्षा घेणार आहे त्याचे डायरेक्ट तुमचे हॉल तिकीट मित्रांनो या ठिकाणी जिल्हा न्यायालय पदभरतीचे जनरेट करू शकतं. अगोदर मित्रांनो टाइम टेबल वगैरे न देता डायरेक्ट हॉल तिकीट तुमच्या सर्वांची येऊ शकतात. कारण की मित्रांनो जर शॉर्ट लिस्ट त्यांना लावायची नसेल तर डायरेक्ट मग तुमचे हॉल तिकीट येऊ शकतात. जर शॉर्ट लिस्ट लावायची असते आतापर्यंत लिस्ट त्यांनी मित्रांनो या ठिकाणी लावून टाकलेली असते. 31 आज डिसेंबर आहे मित्रांनो, भरपूर दिवस झाले फॉर्म भरून, जवळपास 15 ते 20 दिवसाचा कालावधी गेलेला आहे. तर एवढ्या दिवसामध्ये शॉर्टलिस्ट लागली असती तर डायरेक्ट मित्रांनो तुमचे हॉल तिकीट आता येऊ शकतात. या ठिकाणी कॅलेंडर वगैरे न येता, शेड्यूल वगैरे न येता हॉल तिकीट येऊ शकतात. त्याच्या अगोदर एखादं वेळापत्रक तुमचं परीक्षेचं येऊ शकतं मित्रांनो. हॉल तिकीट यायच्या अगोदर फक्त परीक्षा कुठल्या डेटला आहेत त्याचं एक संभाव्य वेळापत्रक ते देऊ शकतात आणि नंतर हॉल तिकीट तुमचे ते देऊ शकतात. तर पहा मित्रांनो, जानेवारीमध्ये जर पाहिलं आपण तर 2 तारखेपर्यंत अजून मित्रांनो WRDचे पेपर आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो पुढं जर पाहिलं आपण तर बाकी WRD त्याच्यानंतर बाकी देखील मित्रांनो या ठिकाणी परीक्षा आहेत आणि राज्य उत्पादन शुल्काचे जर पाहिलं तर 16 तारखेपर्यंत तुमच्या परीक्षा चालणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो ZP तुमच्या 17
18, 19, 20 ह्या तारखेपासून मित्रांनो 31 तारखेपर्यंत कधीही राहिलेल्या पदांच्या परीक्षा होऊ शकतात जिल्हा परिषदच्या. कारण की खूप दिवस झालं त्याला परीक्षेचे मित्रांनो भरपूर सारे विद्यार्थी वाट पाहत आहेत आणि पेसाचा जो निर्णय आहे तो 9 तारखेला मित्रांनो होणार आहे. त्याच्यामुळं 9 तारखेपासून 16 तारखेपर्यंत तर सेंटर्स बिझी आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर 9 तारखेपासून 16 तारखेपर्यंत जो निर्णय असेल तो होऊन जाईल आणि जिल्हा परिषदच्या राहिलेल्या परीक्षा तुमच्या या ठिकाणी 31 तारखेपर्यंत मित्रांनो कंडक्ट केल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे तुमची जिल्हा न्यायालयाची मित्रांनो परीक्षा जी आहेत माझ्या माहितीप्रमाणे अंदाजित माहिती जी तुम्हाला सांगतोय मी त्या मित्रांनो फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी होऊ शकतात. तर ह्या परीक्षा थोड्या लांबू शकतात मित्रांनो, कारण की बाकीच्या परीक्षा या ठिकाणी जिल्हा परिषदेचे जे आहेत आणि मध्ये मित्रांनो राज्य उत्पादन शुल्काची जाहिरात आलेली आहे त्याच्या परीक्षा होत आहेत, त्याचे हॉल तिकीट जनरेट होत आहेत मित्रांनो. त्याच्यामुळं थोडीशी परीक्षा फेब्रुवारी मार्चमध्ये जाऊ शकते. फेब्रुवारीमध्ये मित्रांनो या ठिकाणी आचारसंहिता वगैरे तुम्ही म्हणाल तर मित्रांनो जी अगोदर प्रोसेस चालू आहे त्याच्यावरती काय परिणाम व्हायला होऊ शकत नाही असं तरी माझं मत आहे मित्रांनो. परंतु बघूयात मित्रांनो फेब्रुवारी नाही तर मार्चमध्ये 100% मित्रांनो तुमच्या परीक्षा या ठिकाणी कंडक्ट होऊ शकतात. आता मित्रांनो जानेवारीचा पहिला आठवडा त्याचबरोबर दुसरा आठवडा जो आहे तो आपण वाट पाहूयात. जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचं एक टेंटेटिव्ह टाइम टेबल मित्रांनो कोर्ट पदभरतीचं जिल्हा न्यायालय पदभरतीचं येऊ शकतं. जर मित्रांनो तुमच्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये परीक्षा होणार असतील तर जानेवारीमध्ये तुमचं त्याचं टाइम टेबल जे आहे मित्रांनो प्रसिद्ध होऊ शकतं. तर याबद्दल जसं अपडेट येईल मित्रांनो तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. तर एक अंदाजित माहिती तुम्हाला सांगितली, एक डायरेक्शन दिलेलं आहे की तुमचा जो अभ्यास आहे मित्रांनो करण्यासाठी तुम्हाला अजून वेळ या ठिकाणी असू शकतो. ज्या बाकीच्या परीक्षा होत आहेत मित्रांनो तोपर्यंत याला 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी तुम्हाला अभ्यासासाठी अजून या ठिकाणी भेटू शकतो. जसं की शिपाई आणि लिपिकसाठी मित्रांनो तुमची जी परीक्षा घेतली जाणार आहे त्याच्यासाठी मित्रांनो जी लेखी परीक्षा आहे 30 मार्काची आणि 40 मार्काची त्याच्यामध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये अभ्यास करता येणार आहे. जो सामान्य ज्ञान या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात ज्याच्यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडाचे चालू घडामोडी असतील, साहित्य, व्याकरण असेल आणि चालू घडामोडी ज्या मित्रांनो महाराष्ट्राच्या खास करून आणि तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरलेला आहे त्या जिल्ह्याच्या खास करून त्या जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती असेल, भौगोलिक माहिती असेल, त्याचबरोबर त्या जिल्ह्यामधील त्याचबरोबर महाराष्ट्रामधील काय महत्त्वाचे जे व्यक्ती आहे ज्यांची आता सध्या निवड झालेली आहे, ज्यांना काय पुरस्कार भेटलेले आहेत ते तुम्ही मित्रांनो या ठिकाणी व्यवस्थित अजून करू शकता. कारण की मित्रांनो 100% ही पदभरती तर होतेच आहे, परंतु थोडासा वेळ तुम्हाला या ठिकाणी भेटू शकतो. अजून फेब्रुवारी मार्चमध्ये तुमच्या परीक्षा होऊ शकतात. तोपर्यंत तुमचा अभ्यास तुम्ही अजून मित्रांनो चांगला करू शकतात. तर हीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती. अजूनपर्यंत तरी मित्रांनो ऑफिशियली कुठंही वेळापत्रक आलेलं नाही. मागे एक वेळापत्रक मित्रांनो सोशल मीडियावरती आलेलं होतं, परंतु मित्रांनो त्याच्यावरती मित्रांनो विश्वास ठेवणं योग्य नाही, कारण की त्याच्यामध्ये मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती ते आलेलं नव्हतं. तर अजूनपर्यंत आलेलं नाही ऑफिशियल वेबसाईटला. जसं मित्रांनो इथं अपडेट येईल तसं तुम्हाला तात्काळ मित्रांनो या ठिकाणी माहिती दिली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्व माहिती तुम्हाला मित्रांनो मी या ठिकाणी हे जे टाइम टेबल आहे वगैरे ते फेब्रुवारी मार्चमध्ये परीक्षा होऊ शकतात असं म्हटलेलं आहे. तर जानेवारीमध्ये मित्रांनो या ठिकाणी कुठलीही जे पण मित्रांनो या ठिकाणी स्लॉट्स असतील परीक्षा घेण्यासाठी ते खाली दिसत नाहीत, कारण की 15-16 तारखेपर्यंत तर राज्य उत्पादन शुल्काची परीक्षा होत आहेत आणि झेडपीची मित्रांनो शक्यता आहे ती राहिलेली जे दिवस असतील जानेवारीची त्याच्यामध्ये परीक्षा होण्याची. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला हे सर्व पाहून मी एक अंदाजित माहिती सांगितलेली आहे. असंच होईल असं नाही मित्रांनो, त्याच्या अगोदरही येऊ शकतात मित्रांनो किंवा नंतरही येऊ शकतात. तर त्याच्यासाठी मित्रांनो जसं काय अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढीच महत्त्वाची माहिती तुम्हाला सध्याची मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क पदभरती असेल, त्याचबरोबर जिल्हा न्यायालयाची पदभरती जी होते सध्याची तुमची शिपाई लिपिकसाठी त्यासाठी पुस्तक हवं असेल, त्याचबरोबर पुरवठा निरीक्षक असेल, महानगरपालिका पदभरती असेल या सर्वांसाठी तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी मित्रांनो TCS मार्फत 71 प्रश्नपत्रिका संच, TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. या प्रत्येक पुस्तकामध्ये मित्रांनो 7000 पेक्षा जास्त प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. याच्यामध्ये जसं की नगर रचनाची शिपाई भरती झाली होती, नगर परिषद झाली होती, तलाठी पदभरती झाली, वन विभागाची पदभरती झाली, वैद्यकीय शिक्षण विभागाची झालेली, PCMC असेल, सहकार विभाग असेल, या सर्व प्रश्नपत्रिकांमधून मित्रांनो याच्यामध्ये प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. जेणेकरून मित्रांनो सध्या तुमची TCS IBPS जी परीक्षा घेत आहेत मित्रांनो मागील प्रश्नपत्रिकांमधील बरेचसे प्रश्न मित्रांनो काय होत आहेत, रिपीट होत आहेत. तो पॅटर्न मित्रांनो रिपीट होत आहे. तर त्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला हे प्रश्नपत्रिका संच अभ्यासणं गरजेचं आहे. हे तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटून जातील किंवा ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. इतरही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत मित्रांनो, जसं की TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच. याच्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज इंग्रजी व मराठी प्रत्येक प्रश्नाची मित्रांनो माहिती दिलेली आहे. आणि मित्रांनो हे मागील प्रश्नपत्रिका झालेले आहेत. एकूण 75 प्रश्नपत्रिकांचा त्यांनी समावेश याच्यामध्ये केलेला आहे. तर मित्रांनो इंग्रजी व
मराठी व्याकरण जे आहे कशा पद्धतीने विचारलं जातं याच्यासाठी अभ्यास करण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडेल. चालू घडामोडीसाठी देखील त्यांनी 81 सराव प्रश्नसंच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची मित्रांनो. इतर ही पुस्तकं तुम्हाला प्रत्येक बुक स्टॉलमध्ये भेटून जातील व मित्रांनो ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात.